समाज शक्तिशाली बनवायचा. काही झालं आणि कितीही एकत्र आले तरी माझ्या गोरगरिबांचे मराठ्यांचे पोरं एकत्र झाले पाहिजे. माझी फक्त कळकळीची एकच विनंती मराठ्यांना, किती बापाच्या आवलं देव द्यांच्या यांचे पाठ पुरवाले एकटा माणूस जरा खंबीर आहे. फक्त पक्षाला आणि पक्षाच्या नेत्याला बाप मानू नका. मराठी स्वतःच्या लेकराला आणि स्वतःच्या जातीला मोठं करायसाठी आता ताकद लावा. तुमचा पक्ष, तुमचा नेता तुमच्या जातीला, मराठ्यांच्या जातीला, मराठ्यांच्या पोराला कधीच मोठं नाही करणार. कधीच. मी तुम्हाला तळतळून सांगतो, तुमचे लेकर तुम्हाला IPS IAS दर्जाचे अधिकारी जर बघायचे असले ना, तुमच्या पक्षातला नेता आणि तुमचा पक्ष तुमच्या मराठ्यांच्या जातीला आणि मराठ्यांच्या पोराला कधीच मोठं नाही करणार. फक्त त्यांना बाप मानायचं बंद करा, जातीला बाप माना आणि स्वतःचे पोरं मोठे करण्यासाठी लढायला लागा. जगाच्या पाठीवर श्रीमंत आणि सगळ्यात प्रगतशील जात म्हणून फक्त मराठ्यांचे असणारे लक्षात असू द्या. मी खंबीर आणि कणकर आहे. मी नाही हटत, तुम्ही काळजी करू नका त्याची, कसलीच काळजी करू नका. मला वारंवार फक्त या उपोषणाच्या आणि शरीराच्या वेदना आहे. बाकीच्या वेदनाला मी खंबीर आहे. माझी समाजाकडे काहीच अपेक्षा नाही. मला 4 आणि 1 रुपया सुद्धा समाजाचा नाही. फक्त तुमचे पोरं मोठं करण्यासाठी मी जीव सुद्धा तळहातावर घेतला. अख्खं सरकार माझ्या मागा लागलं आणि अख्खा विरोधी पक्ष माझ्या मागा लागला, तरी मी मागं नाही हटत आणि कधी हटणार बी नाही. मी शेवटचं समाजाला सांगून टाकले, माझ्यावरती कधीही सरकारनं हल्ला केला, कारण मी कुठं पण फिरतोय. मी आजच पुण्याला चाललोय, कुठंही जीव घेणा हल्ला केला आणि मी रक्ताच्या थारोळ्यात जरी पडलो तरी मरताना माझ्या तोंडात शब्द असणार आहे फक्त मराठा आणि आरक्षण आणि आरक्षणच. मी शेवटच्या घटका मोजल, पण कधीच म्हणणार नाही की मी आता मराठा समाजाला सोडून देतोय, कारण मला लय वेदना व्हायला लागल्यात. मी कधीच म्हणणार नाही. शेवटी माझ्यावर बेतली, मी आता मागे सरकवतोय तरी मी सरकणार नाही. मराठ्यांची शान मी कधीच कमी नाही होणार, कारण समाजाने माझ्यावर विश्वास टाकला. त्या समाजाचा विश्वासघात मी कधीच नाही होऊ देणार. समाजाची शान कमी नाही होणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.